हॅलो, गुड मॉर्निंग. मी योगिता. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आता माझी घरातली जवळपास सगळी कामं झालेली आहेत, म्हणून म्हटलं आज गॅलरी थोडी क्लीन करावी. रोज फक्त वरवर झाडून आणि पुसून घेतलं जातं, पण कुंड्यांच्या खाली मातीचे आणि पाण्याचे डाग पडतात. समोर जागा नसल्यामुळे आमच्या शूज स्टँड देखील बाल्कनीमध्येच ठेवलेला आहे. एक्स्ट्राचे शूज आणि चप्पल आम्ही इथेच ठेवतो. रोज वापरायचे शूज मात्र दाराबाहेर ठेवलेले असतात. मावशी ही शूज स्टँड बाजूला करून साफसफाई करत नाही, त्यामुळे तिथे खूप धूळ जमा होते. म्हणून आज मी सगळं सामान बाहेर काढलं. शूज स्टँड बाथरूममध्ये नेऊन छान घासून पाण्याने धुवून घेतला. खरं तर माझं स्वतःचं घर आणि अंगण असतं तर मी हे सगळं बाहेर काढून आरामात धुवून घेतलं असतं, पण फ्लॅटमध्ये राहिल्यानंतर आपल्याकडे तो ऑप्शनच नसतो. त्यामुळे बाथरूममध्येच सगळी कसरत करावी लागते. जिथे शूज स्टँड ठेवलेला होता ती सगळी जागा मी छान घासून पुसून स्वच्छ करून घेतली. आता कुंड्यांची साफसफाई करून घ्यायची होती, म्हणून सगळ्या कुंड्या मी बाथरूममध्ये घेऊन गेले. खरं सांगायचं तर सगळ्याच कुंड्या खूप हेवी आहेत. खरं तर आता झाडांना पावसाच्या पाण्याची गरज आहे, पण पाऊस मात्र कुठे लपून बसलाय कोण जाणे. म्हणून म्हटलं चला पाऊस नाही तर आपणच झाडांना छान शॉवरिंग करून घेऊया. निदान त्यांनाही थोडं फ्रेश वाटेल आणि पानांवर साचलेली धूळही निघून जाईल. माझ्या घरच्या प्रत्येक झाडामागे काही ना काही आठवण आहे. हे जे मनी प्लांट आहेत ना, ते माझ्या बहिणीने मला दिलेले आहेत. मी जेव्हा जेव्हा तिच्याकडे जायची तेव्हा तेव्हा ती मला एखाद्या झाडाची कटिंग द्यायची. मी ती कटिंग घरी आणून मातीत लावायचे. कटिंग लावून मी त्यांना वाढवली. त्यामुळे या झाडांमध्ये फक्त हिरवळ नाही तर आमच्या आठवणी आहेत. हा जो तुम्हाला मनी प्लांट दिसतो त्याची कटिंगसुद्धा माझ्या बहिणीनीच मला दिलेली. हा मनी प्लांट मी बाथरूममध्ये घेऊन जाऊ शकत नाही, कारण हा खूप वाढलेला आहे आणि याला मी दोरीने वर पूर्ण सेट करून ठेवलेला आहे. त्यामुळे तो काढून बाथरूममध्ये नेता येत नाही. त्याच्यासाठी मी ही खास बॉटल विकत घेऊन आणलेली आहे की त्याला रोज मला आंघोळ घालता यावी. त्यानंतर शूज स्टँड छान पुसून घेतला. त्यावर सगळे शूज व्यवस्थित पुसून ठेवले. माझ्या मुलांचे स्केटिंग वगैरे पण इथेच ठेवलेले असतात. आम्ही काही छत्र्यासुद्धा इथेच ठेवतो, जेणेकरून आम्हाला त्या लगेच मिळाव्यात. सगळ्या चपला छान व्यवस्थित लावून घेतल्या. बाल्कनी खूप लहान असल्यामुळे तिथल्या तिथे आम्हाला सगळं साफ करून लगेच तिथल्या तिथे ठेवून घ्यावे लागतात. त्यानंतर मी बाल्कनीची पूर्ण फ्लोअर क्लीन करायला घेतली. तिथेसुद्धा मी थोडासा हार्पिक टाकला, कारण जी मातीचे जे डाग असतात ना ती हार्पिकनी लवकर निघतात. छान घासून घेतलं आणि थोडं पाणी घालून वायपरनी वाईपआउट पण करून घेतलं. माझ्या घरी जो एरिका पाम आहे ना, तो मी माझा मुलगा नर्सरीला असताना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतला होता. तेव्हा खूप छोटंसं रोप आणलं होतं मी. आज त्याच एक रोपाचे मी 3 एरिका पाम केलेले आहेत. माझ्या मुलांसोबतच मी या झाडांनाही लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. नवीन पानं येणं, त्यांची वाढ होताना पाहणं, हा आनंद खूप वेगळा असतो. खरंच आपल्या मुलांप्रमाणे ही झाडंसुद्धा आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. झाडांमध्ये विशालचा आणि माझा दोघांचाही खूप जीव. अनेकदा ट्रान्सफरमुळे काही झाडं तिथेच सोडावी लागतात, पण येताना मी त्यांची कटिंग घेऊन येते आणि नवीन ठिकाणी ती पुन्हा लावते. त्यामुळे जुन्या झाडांची नवीन ठिकाणी आठवणी कायम सोबत राहतात. आम्हा दोघांनाही झाडांची खूप आवड आहे. घरात कितीही काम असलं तरी दिवसातून एकदा तरी आम्ही त्या सगळ्या झाडांकडे लक्ष देतो. नवीन पान आलं की खूप आनंद होतो. एखादं झाड कोमेजलं की लगेच काळजीही वाटते. झाड फक्त घराची शोभा वाढवत नाही तर घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. सकाळी उठल्यावर हिरवीगार झाडं पाहिली की मन किती प्रसन्न होतं. कधीकधी मन थकल्यासारखं वाटलं की मी काही वेळ झाडांमध्ये घालवते. झाडांना पाणी घालणं, सुकलेली पानं काढणं किंवा फक्त त्याच्याकडे बघत बसणंही मनाला खूप शांत वाटतं. झाडं आपल्याला संयम शिकवतात. एक छोटीशी कटिंग लावल्यावर ती हळूहळू वाढून मोठं झाड होताना पाहणं हा खूप सुंदर अनुभव असतो. झाडांच्या पानांवर पाणी पडल्यावर ती किती चमकदार दिसतात ना, अगदी पाऊस पडल्यासारखी वाटतात. मलाही झाडांना असं आंघोळ घातलं की खूप छान वाटतं. आता गॅलरी खूप छान स्वच्छ होत आली आहे आणि झाडंही खूप खुश झाली आहेत. अनेक बायकांची तक्रार असते की आमचे नवरे आम्हाला झाडच घेऊन देत नाही, पण आमच्याकडे फार वेगळं. मी दुसरं काही घेऊ मागितलं तर ते मला मिळणार नाही, पण जर का मी झाड म्हटलं की माझा नवरा लगेच निघतो आणि लगेच आम्ही झाडं घेऊन येतो. माझ्याकडे एवढीच नाही तर दुसऱ्या मध्ये सुद्धा याच्यापेक्षा खूप जास्त झाडं आहेत. तो जो तुम्हाला आत्ता रबर प्लांट दिसतोय ना, त्याचा मदर प्लांट मी पुण्यात सोडून आलेली आहे. खूप मोठा तो झाड झालेला
आणि ट्रान्सपोर्टवाले बोलले की तो झाड आपल्याला नेता येणार नाही. त्यामुळे मी लगेच तिथली कटिंग काढली आणि ती घेऊन आली आणि बघा त्याचं एवढं मोठं झाड पुन्हा तयार झालं. झाडं आपल्याला जगायला शिकवतात. झाडं आपल्याला संयम शिकवतात. झाडं आपल्याला जीवन देतात. खरंच म्हणून कितीही काहीही झालं तरी प्लीज झाडं लावा. घर स्वच्छ झालं की समाधान मिळतं, पण झाडांसोबत थोडा वेळ घालवला की मनालाही एक वेगळा सुकून मिळतो. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करा.